नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेस मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओ मध्ये आपण ट्रिगोनॉमेट्री चॅप्टर मधील सर्वच्या सर्व फॉर्म्युलाज आणि आयडेंटिटीज कसे लक्षात ठेवायचे याची ट्रिक पाहणार आहोत। ठीक आहे, ट्रिगोनॉमेट्री चॅप्टर आता तुम्हाला खूप अवघड वाटत असेल, परंतु तो अवघड का होतोय? कारण तुमचे सर्वचे सर्व रेशो तुम्हाला माहिती नाही, त्याचे फॉर्म्युलाज माहिती नाहीत, आयडेंटिटीज माहिती नाहीत आणि ते लक्षात कसं ठेवायचं, अभ्यास कसा करायचा हे सुद्धा तुम्हाला माहिती नाही, त्यामुळे तुम्हाला तो प्रॉब्लेम येतोय। ठीक आहे, आणि जर तुम्हाला सायन्स घ्यायचा असेल 11वी 12वीला, डिप्लोमाला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या चॅप्टर शिवाय तुम्हाला पर्याय नाही। तुम्ही जाताल 12वीचं पुस्तक बघताल, अख्खच्या अख्ख एक पुस्तक ट्रिगोनॉमेट्री वरती डिपेंड आहे, त्यामुळे 10वीला जर तुम्ही हा चॅप्टर स्किप करायचा विचार करत असताल तर, आणि जर तुम्हाला सायन्स वगैरे घ्यायचं असेल तर खूप अवघड काम होईल। लक्षात ठेवा, कळते सर्वांना? त्यामुळे मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये मराठीमध्ये सांगतो की ट्रिक काय आहेत त्या आणि कसे सर्वच्या सर्व फॉर्म्युला लक्षात ठेवायचे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नीट समजून घ्या ते फॉर्म्युलाज कसे लक्षात ठेवायचे आहेत ते। ठीक आहे, आता आपण बाकीचं इंट्रोडक्शन वगैरे घेत नाहीये, ट्रिगोनॉमेट्री मध्ये फक्त फॉर्म्युलाज कसे आहेत ते आपण पाहणार आहोत। फक्त एक लक्षात ठेवायचे, ट्रिगोनॉमेट्रिक रेशो कशामध्ये ऍप्लिकेबल आहे? फक्त राईट अँगल ट्रायंगल मध्ये। कशामध्ये? राईट अँगल ट्रायंगल मध्ये। त्याच्यामध्ये 3 साइड असतात, त्याचे मेजरमेंट वगैरे असतात, म्हणून त्याला ट्रिगोनॉमेट्री वगैरे म्हणतात। ते ठीक आहे, आपण मोठ्या व्हिडिओमध्ये पाहूयाच, परंतु आता फक्त मी काय सांगतो तुम्हाला, फॉर्म्युलाज कसे लक्षात ठेवायचे ते आपण पाहणार आहोत। सर्वात महत्त्वाची ट्रिक लक्षात ठेवा, हे जे 6 रेशोज आहेत ते क्रमवार लाईनीने पाठ करायचे आहेत। कसे लक्षात ठेवा? साइन थिटा, किंवा साइन सोडून दे, सध्या थिटा सोडून दे, साइन कॉस टॅन आणि कोसेक सेक आणि कॉट असा क्रम लक्षात ठेवायचा आहे। साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट म्हणत राहा जास्त वेळा, जसं जोपर्यंत पाठ होत नाही तोपर्यंत। साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट असं म्हणत राहायचे। साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, डोळे बंद करा, परत म्हणा साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट। हा क्रम तुम्हाला नीट पाठ असल्याशिवाय तुम्हाला ती ट्रिक मी जी काय सांगणार ती लक्षात राहणार नाही। ठीक आहे, पहिला रेशो काय? साइन। आता साइनच्या पुढे आपण थिटा लिहितो, एखाद्या अँगलचं नाव वगैरे असतं ते साइन थिटा। ठीक आहे, तो थिटा प्रत्येक वेळेस थिटा म्हणजे एक फिजिक्स मधला किंवा आपण म्हणूया मॅथ्स मधला एक सिम्बॉल आहे। ठीक आहे, जसं आपण बाकीचे सिम्बॉल वापरतो तसं थिटा एक सिम्बॉल आहे। ठीक आहे, साइन थिटा, तिथं ABCD काय पण येऊ शकतं क्वेश्चन नुसार, त्यामुळे थिटा एक सिम्बॉल आहे, लक्षात ठेवा। साइन थिटा इज इक्वल टू, त्याचा रेशो काय? ऑपोजिट साइड अपॉन हायपो। काय? ऑपोजिट साइड अपॉन हायपो। आता ऑपोजिट वगैरे काय आहे जरा डोक्यातून काढून टाका, आपण घेऊ हळूहळू, डायरेक्ट डोक्यात आणू। फक्त आता लक्षात ठेवा, साइन म्हणजे काय? ऑपोजिट साइड अपॉन हायपो, एवढं फक्त लक्षात ठेवायचे। आता 2 नंबरला आहे कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपो, ऍडजसंट साइड अपॉन हायपो, हे लक्षात ठेवायचे, ऍडजसंट साइड अपॉन हायपो। ठीक आहे, साइन थिटा काय आहे? ऑपोजिट अपॉन हायपो, ऑपोजिट साइड अपॉन हायपो। कॉस थिटा काय आहे? ऍडजसंट साइड अपॉन हायपो, ऍडजसंट साइड अपॉन हायपो, हे पाठ करायचे। टॅन थिटा काय आहे? टॅन थिटा इज इक्वल टू, लक्षात ठेवा ह्यातलं वरचं लिहायचं, ऑपोजिट अपॉन ऍडजसंट, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड। कळते सर्वांना? साइन थिटा काय आहे? ऑपोजिट अपॉन हायपो, कॉस थिटा काय? ऍडजसंट साइड अपॉन हायपो, आणि टॅन थिटा काय? ह्या दोघांच्या वरचं ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड। हे 3 रेशो पाठ झाले ना, बाकीचं सगळं तुमच्या ऑटोमॅटिक लक्षात राहील। बघा आता कसं, इथं आपण मध्ये लाईन मारून घेऊया जरा। ठीक आहे, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, हे आपलं क्रम पाठच झाला पाहिजे। साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, साइनच्या समोर काय लिहिलंय आपण? कोसेक, मग साइनच्या समोर इथे सुद्धा काय लिहायचं? कोसेक लिहायचं। आता लक्षात घ्या, साइनच्या उलटा असतं कोसेक, साइनच्या उलट काय असतं? कोसेक, म्हणून आपण तिथे समोर लिहिलेलं आहे। मग साइनचा रेशो काय आहे? ऑपोजिट अपॉन हायपो, तर कोसेक काय असणार? उलटा होणार, हायपो अपॉन ऑपोजिट साइड। हायपो म्हणजे हायपोटेनियस, हायपो अपॉन ऑपोजिट साइड। कळते का सर्वांना काय चाललंय ते? साइनच्या उलटा असतं कोसेक, म्हणून आपण ते समोरासमोर लिहिले। साइनच्या उलटा असतं कोसेक, तर मला सांगा कॉसच्या उलट काय असणार आहे? सेक। मग सेक थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? सेक थिटा इज इक्वल टू कॉसच्या उलट बरोबर हायपो अपॉन ऍडजसंट साइड, हायपो अपॉन ऍडजसंट साइड। कळते सर्वांना काय चाललंय ते?
ह्याच्या समोरासमोर जे रेशो लिहिले ते त्याच्या रेसिप्रोकल आहेत, उलटे आहेत. साईनचा रेसिप्रोकल केला आपल्याला कोसेक मिळणार आहे, कॉसचा रेसिप्रोकल केला आपल्याला सेक मिळणार आहे आणि टॅनचा रेसिप्रोकल केल्यावरती आपल्याला कॉट मिळणार आहे. कळतंय? मग कॉट थिटा इज इक्वल टू काय असणार आहे? कॉट थिटा इज इक्वल टू ह्याच्या उलट करायचं, ऑपोजिट अपॉन ऍडजसंटच्या उलट काय असणार? ऍडजसंट अपॉन ऑपोजिट साइड. मस्त असं लक्षात ठेवायचं. ऍडजसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड, ऍडजसंट साइड अपॉन ऑपोजिट साइड. क्लिअर आहे सर्वांना? काय करायचे नीट समजून घ्या. साईनच्या उलट काय असणार आहे? कोसेक. हे कसं लक्षात ठेवायचं? साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. क्रमवार सगळी नावं पाठ करा, पुढे पण तुम्हाला कामाला येणार आहे. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट, साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट असं लक्षात ठेवायचे. साइनच्या उलट केल्यावर कोसेक मिळणार, कॉसच्या उलट केल्यावर सेक मिळणार, टॅनच्या उलट केल्यावर कॉट मिळणार. म्हणजे 3 रेशो पाठ करायचे. साइनचा रेशो काय? ऑपोजिट अपॉन हायपो, ऑपोजिट अपॉन हायपो. कॉसचा रेशो काय? ऍडजसंट साइड अपॉन हायपो, ऍडजसंट साइड अपॉन हायपो. टॅनचा रेशो काय? ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. बघा इथलं ऑपोजिट अपॉन ऍडजसंट, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. सुरुवात करून करतोय आपण साइन पासून. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट हा क्रम पाठ करायचा. पहिली साइड कोणती? ऑपोजिट. ऑपोजिट अपॉन हायपो. साइन म्हणजे ऑपोजिट अपॉन हायपो, कॉस म्हणजे काय? ऍडजसंट अपॉन हायपो, टॅन म्हणजे काय? ऑपोजिट अपॉन ऍडजसंट. त्याच्या उलट करायचं पुढे. साइनच्या उलट केलं काय म्हणणार? कोसेक थिटा. मग कोसेक थिटा इज इक्वल टू काय? ह्याच्या उलट करायचं. हायपो अपॉन ऑपोजिट साइड, हायपो अपॉन ऑपोजिट. हे 3 पार्ट झालं की पुढचं ऑटोमॅटिक येणार आहे. सेक काय असणार आहे? कॉसच्या उलट. सेक थिटा इज इक्वल टू कॉसच्या उलट काय? हायपो अपॉन ऍडजसंट साइड, हायपो अपॉन ऍडजसंट साइड. करते. टॅन बघा, टॅनच्या उलट केलं काय म्हणणार आपल्याला? कॉट. टॅन आहे ऑपोजिट अपॉन ऍडजसंट. टॅनच्या उलट केलं आपण काय मिळणार? कॉट. उलट केल्यावर काय येणार? ऍडजसंट अपॉन ऑपोजिट. कळतंय काय करायचे ते? हे 3 रेशो पाठ करायचे. त्याच्या उलट केल्यावरती आपल्याला हे पुढचे रेशो मिळणार आहेत. परंतु ह्याचा क्रम कसा लक्षात ठेवायचा? असा साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट आणि नुसते हे पाठ करायचे. ऑपोजिट अपॉन हायपो, ऍडजसंट अपॉन हायपो, ऑपोजिट अपॉन ऍडजसंट. क्लिअर आहे? हे रेशो एकदा पाठ झाले की तुमचं बेस पक्का झाला. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही वारंवार रिव्हिजन करा आणि हे पाठ करा. हे पाठ झालं की मग पुढचा पार्ट आला. पुढचा पार्ट काय? ह्याचा उपयोग करायचा कुठं? हे आला पुढचा पार्ट. ठीक आहे. आता आपल्याला माहिती आहे, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, ट्रिगोनॉमेट्रिक जो आहे, ट्रिगोनॉमेट्री जो पार्ट आहे तो फक्त राईट अँगल मध्ये ऍप्लिकेबल आहे. कशामध्ये? राईट अँगल ट्रायंगल मध्ये. ABC समजा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि इथं थिटा आहे. इथं काय आहे? थिटा. आता थिटावरून बघायचे ऑपोजिट काय आणि हायपो काय. आता हायपो आपल्याला माहिती आहे, जो 90 डिग्री बी आहे तो झाकून ठेवायचा. त्याच्या समोरची साईड AC राहिला, AC काय असणार आहे? हायपो असणार आहे. हायपो फिक्स असतं, हायपो बदलू शकत नाही. परंतु जर आपण थिटा इथे ठेवला तर ह्याच्या समोरची बाजू कोणती? ह्याच्या समोर थिटावरती बोट ठेवायचं राहिलं का? AB. ही काय असणार आहे? ऑपोजिट साइड, ऑपोजिट साइड. आणि शेजारी काय राहिली? आता ही राहिली ऍडजसंट साइड. ही पण ऍडजसंट आहे परंतु हायपो आहे त्यामुळे ऍडजसंट राहिली फक्त हीच. क्लिअर आहे? आता बघा, ऍडजसंट आणि ऑपोजिट बदलू शकतात. थिटा इथे, थिटा वरती पण जाऊ शकतं. क्लिअर आहे? पण हायपो बदलणार नाही. जर आपल्याला थिटा दिला, थिटावर बोट ठेवायचं, हे झाकून ठेवायचं, काय होणार? जी साइड राहिली ती असणार ऑपोजिट, एक हायपो असणार आहे, राहिलेली काय असणार आहे? ऍडजसंट साइड. क्लिअर आहे? आता साइन कॉस टॅन सर्वांचे रेशो लिहायचे आपल्याला ह्याच्यावरून. ठीक आहे. साइन थिटा इज इक्वल टू काय? साइन थिटा इज इक्वल टू मगाशी आपण रेशो पाठ केलेत. जर तुम्ही पाठ केले असते तर तुमच्या लक्षात असेल साइन थिटा इज इक्वल टू काय? ऑपोजिट साइड अपॉन हायपो, ऑपोजिट साइड अपॉन हायपो. बघा ऑपोजिट साइड कोणती? इथं ऑपोजिट साइड AB आणि हायपो काय आहे? AC. मग इथं काय लिहिणार आपण? साइन थिटा इज इक्वल टू, साइन थिटा इज इक्वल टू AB ऑपोजिट आहे आणि अपॉन AC, AB अपॉन AC, AB अपॉन AC. क्लिअर आहे? कळतंय? मग सांगितल्याप्रमाणे ऑपोजिट अपॉन हायपोचा रेशो लिहायचा. ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला पुढचे रेशो काढायचे आहेत. कॉस थिटा इज इक्वल टू बघा, कॉस थिटा इज इक्वल टू काय येणार? ऍडजसंट साइड अपॉन हायपो, ऍडजसंट साइड अपॉन हायपो. आता ऍडजसंट साइड बघा आपण मार्किंग करून ठेवले. ऍडजसंट साइड काय? BC. ह्याच्या शेजारची बाजू कोणती आहे? BC. आणि हायपो कोणतं आहे? AC. डायरेक्ट लिहायचं BC अपॉन AC. क्लिअर आहे? साइन थिटा आलं, कॉस थिटा आलं. आता काढायचे टॅन थिटा. कसं काढणार टॅन थिटा? लक्षात घ्या, टॅन थिटाचा काय फॉर्म्युला मग आपण पाठ केलाय तो लक्षात आणायचा. ऑपोजिट अपॉन ऍडजसंट, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. क्लिअर आहे? आता ऑपोजिट साइड कोणती आहे? ऑपोजिट साइड कोणती आहे ते आपल्याला बघायचंय. ऑपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ऑपोजिट साइड कोणती आहे? AB आणि ऍडजसंट आहे BC. मग रेशो काय येणार?
AB अपॉन BC. ठीक आहे, हे तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ ट्रिगोनॉमेट्री मध्ये लागणार आहे, त्यामुळं हा बेस तुमचा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. कळत आहे? साइन म्हणजे काय? ऑपोजिट अपॉन हायपो. ह्याच्या ऑपोजिट ही आहे AB अपॉन हायपो आहे AC. हे रेशो लिहायचा. कॉस थिटा इज इक्वल टू काय? ऍडजस्टंट अपॉन हायपो. ह्याच्या शेजारी कोण साइड आहे? ही ऍडजस्टंट BC अपॉन हायपो म्हणजे AC. BC अपॉन AC. टॅन मध्ये काय असतं? ऑपोजिट अपॉन ऍडजस्टंट. ह्याच्या ऑपोजिट कोणती साइड आहे? AB आणि ऍडजस्टंट कोणती आहे? BC. कळतंय? ह्या रेशो प्रमाणेच आपल्याला सगळे रेशो लिहायचे आहेत. ठीक आहे, आता बघा पुढचे फॉर्म्युलाज आपण लिहूया. आता साइनच्या उलट काय असतं? साइनच्या उलट क्रम विसरला ना, आता लक्षात ठेवा. क्रम कसा लक्षात ठेवायचा? मग अशी तुम्हाला काय सांगितलंय? साइन कॉस टॅन हे लिहून ठेवा साईडला, काय प्रॉब्लेम नाही, त्यात काही कमीपणा वगैरे नाही. साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट. विसरते तर काही विषय नाही, थोडे दिवस प्रॅक्टिस करावी लागेल, तुमच्या लक्षात राहील. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट. आता साइनच्या उलट कोसेक आहे, मग कोसेकचा फॉर्म्युला काय येणार आहे? कोसेक थिटा इज इक्वल टू ह्याच्या उलट करायचं, हायपो अपॉन ऑपोजिट साइड. ठीक आहे, हायपो अपॉन ऑपोजिट साइड. हायपो कुठे बघा? हायपो 90 डिग्रीच्या समोर साइड AC, 90च्या समोर AC बरोबर. आणि ऑपोजिट काय आहे? ऑपोजिट ह्याच्या ऑपोजिट AB. काय येणार? AB. म्हणजेच कोसेक थिटा इज इक्वल टू काय आलं? AC अपॉन AB. बघा साइन काय होतं? AB अपॉन AC, त्याच्या उलट केलं बघा, AC अपॉन AB काय मिळणार आपल्याला? कोसेक थिटा मिळणार. कळतं ना रेसिप्रोकल काय असतं? इकडचं AB अपॉन AC, तिकडे काय येणार? AC अपॉन AB. एखाद्या क्वेश्चन मध्ये पुढे आपल्याला लागणार आहे, इथे ह्याची व्हॅल्यू दिली तर त्याच्या उलटी व्हॅल्यू येणार आहे कोसेक थिटाची, त्याचा रेसिप्रोकल येणार आहे. ठीक आहे, हळूहळू आपल्याला कळणार आहे. आपण आता ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण फॉर्म्युलाज लक्षात ठेवतोय. ठीक आहे, आता कॉसच्या उलट केल्यावर काय मिळणार आहे? रेसिप्रोकल केल्यावरती सेक थिटा. देअरफॉर सेक थिटा इज इक्वल टू काय येणार? आता ऍडजस्टंट अपॉन हायपो, त्याच्या उलट केल्यावर काय येणार? हायपो अपॉन ऍडजस्टंट. बरोबर, मग इथे लिहायचं हायपो अपॉन ऍडजस्टंट साइड. ऍडजस्टंट साइड. आता हायपो कुठे बघा? हायपो काय आहे? AC आणि ऍडजस्टंट साइड काय? BC. इथं काय येणार? AC अपॉन BC. बरोबर. सेक थिटा इज इक्वल टू AC अपॉन BC. आता कॉस चेक करावा. कॉस मध्ये काय आहे? BC अपॉन AC. त्याच्या उलट केलं, AC वर गेलं, इथलं AC वर गेलं आणि BC खाली गेलं, आला का त्याच्या उलट? BC अपॉन AC चं AC अपॉन BC. कळतंय? आता आपण पुढचा रेशो बघूया. टॅनच्या उलट केलं काय मिळणार आहे? कॉट मिळणार आहे. टॅनचा रेसिप्रोकल आहे कॉट. मग कॉट थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? बघा, हे ऑपोजिट अपॉन ऍडजस्टंट असेल तर पुढचं काय असणार? ऍडजस्टंट अपॉन ऑपोजिट. बरोबर. ऍडजस्टंट अपॉन ऍडजस्टंट साइड अपॉन ऑपोजिट साइड. ठीक आहे, आता ऍडजस्टंट साइड कोणती आहे? BC आणि ऑपोजिट आहे AB. BC अपॉन AB. म्हणजेच कॉट थिटा काय आलं? BC अपॉन AB. बघा, AB अपॉन BC चं BC अपॉन AB. कळतंय? म्हणजे साइन कॉस टॅन ह्याचा उलट केल्यावरती कोसेक सेक आणि कॉट मिळणार आहे. कशाचं उलट केल्यावरती? साइनच्या उलट केल्यावरती कोसेक मिळणार आहे. उलट म्हणजे रेसिप्रोकल. मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतोय. कॉसच्या उलट केल्यावरती सेक मिळणार आहे, टॅनच्या उलट केल्यावर कॉट मिळणार आहे. कळतंय? म्हणजे साइनची जी व्हॅल्यू आहे त्याच्या ऑपोजिट म्हणजे रेसिप्रोकल काढल्यावरती कोसेक मिळणार आहे. कॉसचा रेसिप्रोकल सेक असणार आहे आणि टॅनचा रेसिप्रोकल केल्यावर कॉट मिळणार आहे. हा एकदा तुमचा बेस क्लिअर झाला ना, ट्रिगोनॉमेट्री तुमचं एकदम सोपं जाईल. पण तुम्हाला ह्याच्यामध्ये जर कन्फ्युजन असेल ना तर पुढचं लय अवघड जाईल. ठीक आहे, हे जर तुम्हाला क्लिअर आहे तर ऍप्लिकेशन ऑफ ट्रिगोनॉमेट्री तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. जिथे तुम्हाला LHS RHS इक्वल लागवायचे त्याच्यामध्ये पण तुम्हाला बेस थोडासा तुमचा क्लिअर आहे, तुम्हाला अजून मदत होणार आहे. आणि तुम्हाला साइनची व्हॅल्यू दिली असेल, कॉसची व्हॅल्यू दिली असेल, बाकीचे रेशो काढायचे असेल त्याच्यासाठी तुम्हाला हे पण पाठ असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला एकदम सोपं जाणार आहे. क्लिअर आहे? आता आपण पुढचे फॉर्म्युला घेऊयात. ठीक आहे, आता ह्याच्यावरती डिपेंड असणारे फॉर्म्युले कोणते लक्षात घ्या. मग अशी मी तुम्हाला काय सांगितलं तो सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. साइन कॉस टॅन आणि कोसेक सेक कॉट, कोसेक सेक आणि कॉट. क्लिअर आहे? साइनच्या उलट केल्यावर काय मिळणार आपल्याला? कोसेक मिळणार आहे. कसं तर फॉर्म्युल्यामध्ये लिहू शकतो आपण. साइन थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो? 1 अपॉन कोसेक थिटा असं आपण लिहू शकतो. क्लिअर आहे सर्वांना? असं आपण लिहू शकतो. आता ह्याच्यासारखंच काय लिहू शकतो? कोसेकला पण आपण साइनच्या उलट लिहू शकतो ना. मग आपण अजून एक फॉर्म्युला लिहू शकतो त्याच्यावरून. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा.
कळतंय सर्वांना काय चाललंय ते? साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक, मग कोसेक थिटा इज इक्वल टू काय असणार आहे? 1 अपॉन साइन. असं उलट पण लिहू शकतो. आणि बघा इकडे डिवाइड साइन आहे, तिकडे जाऊन काय होणार? मल्टिप्लाय. मग किती राहिला आन्सर? इथं 1. इथं डिवाइड कोसेक, तिकडे जाऊन मल्टिप्लाय केलं, किती राहिला आन्सर? 1. म्हणजे साइन आणि कोसेकचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय मिळणार आहे आपल्याला? 1 मिळणार आहे. म्हणजे याच्यावर आपण 3 फॉर्म्युलाज तयार करू शकतो. कळते सर्वांना? साइन थिटा मल्टिप्लाय बाय कोसेक थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? 1 येणार आहे. कळते? हा शेवटचा फॉर्म्युला आहे म्हणून मी त्याला बॉक्स करून ठेवतोय. कळतंय काय चाललंय ते? नीट समजून घ्या, कन्फ्यूज व्हायचं नाहीये. साइनच्या उलट काय आहे? कॉस आहे. मग साइन थिटा इज इक्वल टू साइनच्या उलट कोसेक आहे. साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक. मग कोसेक थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण? 1 अपॉन साइन. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती आन्सर येणार आहे 1. कळतंय? म्हणजे साइन थिटा इंटू कोसेक थिटा ह्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर किती येणार आहे? 1 येणार आहे. कळतंय सर्वांना? सेम तसंच खालच्या सगळ्यांचं आहे. कॉसला काय लिहू शकतो आपण? 1 अपॉन सेक थिटा. एकदम बरोबर. देअरफॉर आपण काय लिहू शकतो खाली पण? कॉस थिटा इज इक्वल टू 1 अपॉन सेक थिटा. एकदम बरोबर. सेम ह्याच फॉर्म्युल्यावरून आपण काय लिहू शकतो? सेकला पण आपण कॉसच्या उलट लिहू शकतो, वरच्या सारखंच. मग आपण काय लिहू शकतो? सेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉस थिटा. वा, मस्त. असंच करायचे बरं का, असं लक्षात ठेवायचे. आता जर आपण मगाच्या सारखंच ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर किती येणार आहे? 1. म्हणजेच कॉस इंटू सेक केल्यावरती 1 मिळणार आहे. कळते सर्वांना? कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? 1 येणार आहे. ठीक आहे? म्हणजेच ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती पण काय येणार आहे? 1 येणार आहे. सगळ्याचं तसंच आहे. टॅनचं पण बघा, टॅनला काय लिहू शकतो आपण? 1 अपॉन कॉट. ठीक आहे? मग काय येणार? टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? 1 अपॉन कॉट थिटा. क्लिअर आहे? मग कॉट थिटाला पण काय लिहू शकतो आपण? कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. बरोबर. 1 अपॉन टॅन थिटा. त्याच्याप्रमाणेच लिहायचंय. टॅन इज इक्वल टू 1 अपॉन कॉट, कॉट इज इक्वल टू 1 अपॉन टॅन. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन सुद्धा किती येणार आहे? 1 येणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे? मग आपण काय लिहू शकतो? टॅन थिटा मल्टिप्लाय बाय, किंवा मल्टिप्लायला आपण ट्रिगोनॉमेट्री मध्ये वगैरे डॉट सुद्धा दाखवतो. हे डॉटचा अर्थ पण मल्टिप्लिकेशन आहे, ह्याचा मल्टिप्लाय साइनचा पण अर्थ मल्टिप्लिकेशनच आहे. मग डॉट दाखवा किंवा मल्टिप्लाय दाखवा, त्याने काय फरक पडत नाही. नाही तर म्हणता इथं सर तुम्ही इथं मल्टिप्लाय दाखवलं, इथं डॉट दाखवलंय, काही फरक पडत नाही. डॉट आणि हे मल्टिप्लाय साइन दोघांचा अर्थ एकच आहे. कळतंय? आता तुमचे किती फॉर्म्युलाज पाठ झाले? साइनचं तुमचं पाठ झालं, कॉस पाठ झालं, टॅन पाठ झालं, कोसेक सेक कॉट पाठ झालं. बघा, साइन काय होतं? ऑपोजिट अपॉन हायपो. कॉस काय होतं? ऍडजस्टंट अपॉन हायपो. टॅन काय होतं? ऑपोजिट अपॉन ऍडजस्टंट. त्याच्याच उलट केलं की कोसेक सेक आणि कॉट मिळणार आहे. हायपो अपॉन ऑपोजिट, हायपो अपॉन ऍडजस्टंट आणि ऍडजस्टंट अपॉन ऑपोजिट. क्लिअर आहे? आता त्याच्यावरून आपण हे सगळे फॉर्म्युला काढले. बघा, एकाचे 3 हे 9 फॉर्म्युलाज झाले. एकच फॉर्म्युला ऍक्च्युअली तो, पण आपण त्याला वेगवेगळ्या प्रकारे लिहू शकतो. ते मी तुम्हाला दाखवलं. साइन इज इक्वल टू काय येणार आहे? साइन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कोसेक थिटा. त्याचप्रमाणे आपण कोसेक थिटाला पण लिहू शकतो. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 अपॉन साइन थिटा. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यावरती 1 मिळणार आहे. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. क्लिअर आहे? सेम तसंच कॉस थिटाला आपण काय लिहू शकतो? तिकडे दाखवल्याप्रमाणे 1 अपॉन सेक थिटा. सेक थिटाला काय लिहू शकतो आपण? 1 अपॉन कॉस थिटा. आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येणार आहे? 1 येणार आहे. कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. कळतंय? सेम त्याचप्रमाणे टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट, तिकडे दाखवल्याप्रमाणे. देअरफॉर कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन असंही लिहू शकतो. किंवा ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर टॅन थिटा इंटू कॉट थिटा हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आन्सर किती येणार आहे? 1 येणार आहे. ठीक आहे? म्हणजे ह्या सगळ्यावरून आपण एवढे फॉर्म्युलाज तयार करू शकतो. आणि हे सोपं आहे, लक्षात ठेवायला पण सोपं आहे. ह्याच्यावर लक्षात ठेवायचे. हे तुम्हाला मी मगाशी सांगितलंच. हे पाठ केल्याशिवाय तुम्हाला हे फॉर्म्युला लक्षात राहणार नाहीत. कळतंय सर्वांना? ठीक आहे. आता आपण पुढचा पॉइंट पाहूया. पुढचा पॉइंट काय आहे? ट्रिगोनॉमेट्री आयडेंटिटीज. आता काही आयडेंटिटीज आहेत, ते तुम्हाला पाठ करावे लागणार आहेत. त्या मी तुम्हाला सांगतो. 3 आहेत आयडेंटिटी महत्वाच्या, त्याच्यावरून आपण बाकीच्या बऱ्याच तयार करू शकतो. पहिली, दुसरी आणि तिसरी आयडेंटिटी आहे. असे 3 आयडेंटिटीज आहेत. पहिली आयडेंटिटी आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. काय आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ही पहिली आयडेंटिटी. दुसरी आयडेंटिटी आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. आणि तिसरी आयडेंटिटी 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू
कोसेक स्क्वेअर थिटा. आता बघा पहिले दोन कोणते साइन कॉस, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हे पार्टच करून ठेवला ना तुम्हाला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. बाकीच्या दोघांसाठी बघा इथं काय कॉट साठी लक्षात ठेवायची ट्रिक. इथं बघा इथं सी आहे, इथं पण सी आहे. कॉट 1 प्लस कॉट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर. इकडे छोटा नंबर आहे. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. कळते सर्वांना. हे तुम्हाला 3 पार्ट करावे लागणार आहेत. ह्याला काय ऑप्शन नाही. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता ह्याच्यावरून बाकीचे पण फॉर्म्युलाज वगैरे येतात. आता हे मी तुम्हाला सांगू शकतो ट्रिक काय आहे ते, परंतु तुम्ही कन्फ्यूज नाही व्हायचे. मग आता सगळे नावं लाईनीवर लिहायचे. साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट. आता काय करायचं लक्षात घ्या. पहिली पेर कोणती आहे? साइन आणि कॉसची. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता एका आड एक खाली काय आहेत? एका आड एक आहेत. टॅन स्क्वेअर थिटा प्लस सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि कोसेक स्क्वेअर थिटा प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. सॉरी, हे लक्षात ठेवायचे या दोघांचा संबंध. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. जरा सांगताना थोडीशी गडबड झाली फ्लो मध्ये. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 हे झालं. ह्या दोघांचा संबंध आहे. ह्या दोघांचा संबंध टॅन आणि सेकचा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. अशी जर तुम्ही डायग्राम लक्षात ठेवली, पहिल्या दोघांचा संबंध आहे, नंतर एक टॅनचा आणि सेकचा संबंध आहे, कोसेकचा आणि कॉटचा संबंध आहे. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवू शकतो. पहिल्या दोघांचं काय आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. नंतर बघा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. अशा प्रकारे आपण हे फॉर्म्युला लक्षात ठेवू शकतो. हे तर झालं बेस. आता ह्या प्रत्येकावरून अजून 2-2 फॉर्म्युलाज तयार होतात. अजून 2-2 फॉर्म्युलाज तयार होतात. ते पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ह्याला आपण बॉक्स करूया. ह्याला आपण बॉक्स करूया. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता हे प्रत्येकावरून कसे 3-3 फॉर्म्युला येणार आहेत हे आपण पाहूया. ठीक आहे. पहिल्यांदा आपण ह्या बाजूला घेऊया. इकडं जर एरो लहान करतो. पहिला फॉर्म्युला लिहूया. पहिली आयडेंटिटी लिहूया आपण. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. लक्ष द्या व्यवस्थित. सर्वात महत्वाचा पार्ट आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता मला समजा याच्यावरून साइन स्क्वेअर थिटाचा आन्सर काढायचे. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, मी काय करणार? कॉस स्क्वेअर थिटा इकडे प्लस तिकडे जाऊन त्याला काय करणार? मायनस करणार. मग काय येणार? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सगळे बेरीज वजाबाकीचे मल्टिप्लिकेशनचे वगैरे ते रूल्स आहेत ना, ते इथं डोकं जागेवर ठेवून लक्षात आणायचे. बघा इथं प्लस होतं म्हणून तिकडे जाऊन काय झालं? मायनस झालं. ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल्स. इथं 1 आहे, कॉस इकडे प्लस तिकडे जाऊन काय झालं? मायनस. दुसरा फॉर्म्युला काय आला? आता ह्याला ABC नाव देऊ. हा A, B आणि हा C. पहिल्यावरून हे 3 फॉर्म्युला आले. बरोबर आहे ना? किंवा पहिल्याला नाव देऊया 1 आणि इथं ह्याच्यावरून A फॉर्म्युला आणि हा B फॉर्म्युला असं लक्षात ठेवू आपण. ठीक आहे. म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे? 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. सेम जसं आता मला कॉस स्क्वेअर डाव्या साईडला पाहिजे. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? बघा कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे? कॉस स्क्वेअर थिटा आहे जसंच ठेवलं. इकडचं 1 पण आहे जसं ठेवलं. साइन इकडे प्लस तिकडे जाऊन काय होणार? मायनस साइन स्क्वेअर थिटा. मायनस साइन स्क्वेअर थिटा. कळतंय काय चाललंय ते? व्यवस्थित समजून घ्या. हे तुम्हाला खूप लागणार आहे. जिथं तुम्हाला रेशोज LHS RHS मध्ये इक्वल दाखवायचे तिथं तुम्हाला हे लागणारच आहे. बघा पहिली आयडेंटिटी काय आहे? साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. ते आहे तशी लिहिली. आता काय करायचं? इकडे साइनला तिकडे पाठवून द्यायचं एकदा आणि एकदा कॉसला पाठवून द्यायचं. आता बघा साइन स्क्वेअर थिटा आपल्याला पाहिजे, मग कॉसला आपण तिकडे पाठवलं. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. नॉर्मल आहे ना, इकडे प्लस होतं इकडे जाऊन मायनस झालं. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय? 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. इकडे साइन प्लस होतं त्याला मायनस केलं. ठीक आहे. 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा केल्यावरती आपल्याला साइन स्क्वेअर थिटा मिळणार आहे आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा केल्यानंतर आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा मिळणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता दुसरे आयडेंटिटी बघा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ह्याला इकडे घेऊया आपण. आता 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय काय तयारी करू शकतो बघा. आता लक्षात घ्या. 1 इकडेच ठेवलं, 1 ह्या बाजूलाच ठेवलं तर काय होईल? 1 इज इक्वल टू काय येऊ शकतं?
तिकडे सेक तर ऑलरेडी आहे, सेक थिटा तर तिकडे ऑलरेडी आहे, सेक तर स्क्वेअर थिटा तिकडे ऑलरेडी आहे, टॅन इकडे प्लस तिकडे जाऊन काय होणार मायनस टॅन स्क्वेअर थिटा, टॅन इकडे प्लस होतं तिकडे जाऊन काय झालं मायनस झालं. लक्षात घ्या इकडे प्लस होतं प्लसच ठेवलं टॅन साईन आणि टॅन फक्त तिकडे जाऊन काय होणार मायनस आणि या साईडला काय आलं 1 आलेलं आहे. म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा केल्यानंतर किती मिळणार आपल्याला 1 मिळणार आहे. नियम बदलायचे नाहीत, नियमाप्रमाणे चालू. इकडे प्लस होतं तिकडे जाऊन मायनस झालं, इकडचं 1 आहे तसंच राहिलं. ही एक आयडेंटिटी आली. अजून काय होऊ शकतं आता लक्षात घ्या, 1 तिकडे पाठवलं काय होऊ शकतं 1 तिकडे पाठवल्यावरती बघा ह्यातली जी आयडेंटिटी आहे ह्याला आपण नंबर दिलाय 2, ह्याला नंबर दिलाय 2, ह्याच्यावरून ए मिळाले आपल्याला. ह्याला जर आपण 1 ला तिकडे पाठवलं तर काय होईल बघा टॅन स्क्वेअर थिटा आय तसंच आहे बरोबर इज इक्वल टू आय तसंच लिहिलं आपण वरचं बघा बरं का इथं आणि सेक स्क्वेअर थिटा आय जसं लिहिलं. हा 1 इकडे प्लस होता तो तिकडे जाऊन काय होणार मायनस, मग काय होणार इथं मायनस. म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय होणार आहे सेक स्क्वेअर थिटा -1. कळतंय इकडचा +1 फक्त आपण तिकडे जाऊन -1 केलेला आहे. क्लिअर आहे. अशा प्रकारे याच्यावरून आपण हे 2 फॉर्म्युलाज किंवा अजून आयडेंटिटीज तयार करू शकतो. पण महत्वाची कोणती आहे ही, ह्याच्यावरून आपल्याला हे तयार करता येतील. पण ही पाठच करावी लागणार आहे, त्याच्यावरून आपण ही तयार करू शकतो. थोडाफार जसं क्वेश्चन मध्ये रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसार आपण चेंजेस करू शकतो. ठीक आहे. आता तुम्ही म्हणताल सेक इकडे आलं तर काय होईल, 1 ला तिकडे पाठवलं ते मायनस होतं, पण त्याच्यावर लक्ष द्या जरा व्यवस्थित. म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल सेक इकडे घेतलं आपण, जर अजून एक करायचं असेल आपल्याला इथं ए आहे इथं बी आहे आणि सी जर तयार करायचं असेल लक्षात घ्या सेक इकडे घेतलं आपण आणि 1 तिकडे पाठवलं काय होईल बघा टॅन इकडचं आहे तसंच आहे टॅन स्क्वेअर थिटा, सेक इकडे प्लस होता तिकडे जाऊन काय झाला मायनस झाला, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू इकडचा +1 होता तिकडे जाऊन काय होणार -1 होणार. बघा सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 येणार आहे, पण टॅन मधून सेकला जर मायनस केलं तर ते -1 येणार आहे. कळतंय. थोडंफार तुम्ही उलट पालट केलं साईन बदलतात त्याच्यावर व्यवस्थित लक्ष द्यायचे. जशी तुम्हाला रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे आपण फॉर्म्युला तयार करू शकतो. ठीक आहे. हे झालं सेकंड आयडेंटिटीवरून आपण जे फॉर्म्युला तयार करू शकतो त्याची लिस्ट. ठीक आहे. फर्स्ट वरून हे आलं, सेकंड वरून हे आलं. आता थर्ड आयडेंटिटीवरून आपण अजून असे फॉर्म्युलाज तयार करूया. पण महत्वाची गोष्ट काय, हे पार्ट असल्याशिवाय तुम्ही हे तयार करू शकत नाही. त्यामुळे हे 3 पार्ट असणं गरजेचं आहे. हे 3 पार्ट असले की पुढचे ऑटोमॅटिक येणार आहेत, प्लस मायनसच करायचे फक्त. ठीक आहे. आता पुढे बघा 1 + कॉट स्क्वेअर थिटा आहे ना, 3 नंबरला काय आहे 1 + कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. आता काय करायचं आपल्याला समजा ह्याच्याप्रमाणेच इकडे 1 ठेवायचं असेल तर कॉट तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार. मग ह्यातलं पहिलं काय येणार आहे ए इज इक्वल टू काय येणार आहे ए 1 इज इक्वल टू बघा इथलं कोसेक जागेवरती राहणार, कोसेक स्क्वेअर थिटा जागेवरती आणि कॉट इकडचं उचलून तिकडे जाणार आहे म्हणल्यानंतर त्याला काय करायचे मायनस करायचे. कळलं. कोणालाही आपलं प्रेम दाखवायचं नाहीये, काय करायचं नाही, जे नियम आहे तेच करायचे. तुम्हाला कॉट रेशो आवडते म्हणून त्याला प्लस मायनस आहे ना असं काही करायचं नाही. इकडे प्लस होता तिकडे गेल्यावर तो मायनसच होणार आहे. ठीक आहे. दुसरा थेरम काय, दुसरा फॉर्म्युला काय तयार करू शकतो त्याच्यापासून आपण आता लक्षात घ्या इकडचं कॉट आपण तिकडे पाठवलं ते काय झालं मायनस झालं. मग 1 इज इक्वल टू काय येणार कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा. आता इकडचं 1 तिकडे पाठवलं तर काय होईल 1 तिकडे पाठवलं तर ह्या साईडला राहिलं कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू बघा इथं काय आहे कोसेक स्क्वेअर थिटा काय येतं कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार आहे. कळते. नॉर्मल ह्याच्यासारखंच केलेलं आहे आपण. इकडचा +1 तिकडे जाऊन -1 झाला. 1 कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा -1 होणार आहे. जर आपल्याला अजून एक फॉर्म्युला काढायचा असेल 1 तिकडे पाठवायचं असेल तर 1 तिकडे जाऊन काय होणार मायनस होणार आहे. इकडचं कॉट आपण जागेवरतीच ठेवलं कॉट स्क्वेअर थिटा, ते कोसेक इकडे आल्यावर काय होणार आहे ह्या बाजूला घेतल्यावरती मायनस होणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर थिटा इज इक्वल टू बघा इकडे +1 होतं तिकडे जाऊन काय होणार आहे -1 होणार आहे. ठीक आहे. ह्याच्यापासून आपण असे वेगवेगळे आयडेंटिटीज ह्या 3 आयडेंटिटी पासून वेगवेगळे फॉर्म्युलाज असेल आयडेंटिटीज असतील ते तयार करू शकतो. कळते सर्वांना. परंतु सगळ्याचा बेस कुठं आहे, सर्वांचा बेस ह्याच्यावरती आहे. हे 3 पार्ट असले की बाकीचे ऑटोमॅटिक येणार आहे. ते कसे येणार ते आपण आता पाहिलं आणि तो लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक काय सांगितली अशी डायग्राम काढा. हे एक वरचे 2 नंतर एकाआड एक अल्टरनेट ची पेअर आहे नंतर इकडे पण अल्टरनेट आहेत. ठीक आहे. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. हे पार्टच करून ठेवायचे. ठीक आहे. ह्या आयडेंटिटीज खूप महत्वाच्या आहेत. हे पार्ट केल्याशिवाय तुम्हाला LHS RHS चे क्वेश्चन सॉल्व्ह करता येणार नाही. ठीक आहे. त्यामुळे मनापासून व्यवस्थित पाठ करायचे.
आता आपण पुढचा पार्ट पाहणार आहोत. त्याच्यामध्ये ट्रिग्नॉमेट्री टेबल कसा लक्षात ठेवायचं ते. हे खूप सोपं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला मी सांगतो, जे आपण सिक्वेन्स पार्ट केलेला आहे मगाशी तो आहे तसं लिहायचं. काय सिक्वेन्स येतो ह्या बाजूला लिहायचे रेशोज. काय लिहायचे रेशोज. काय आहे पहिल्यांदा साइन, नंतर कॉस, नंतर टॅन, नंतर कोसेक, नंतर सेक आणि नंतर काय शेवटी कॉट. क्लिअर आहे. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट हे आपण पाठ केले मग अशी. साइन कॉस टॅन कोसेक सेक कॉट हा सिक्वेन्स पाठ करायचा बरं का. सगळीकडे तुम्हाला कामाला येणार आहे. साइन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट हे रेशो झाले. आता लक्षात घ्या इकडे आहेत अँगल. काय आहेत अँगल. कोणकोणते अँगल आहेत. पहिला 0 पासून सुरुवात आहे. 0 30 45 60 90 पाचच अँगल आहेत फक्त. 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. 0 30 45 60 आणि 90 काय लक्षात ठेवायचं आहे. 0 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री आणि 90 डिग्री. बरेच मुलं अख्खा टेबल पाठ करतात पण वरचे अँगल पाठ करत नाही. तिथं सत्यानाश होतो अख्खा. कळतंय. हे सिक्वेन्स रेशो जो सिक्वेन्स आहे तो पाठ करणं पण महत्वाचं आहे आणि वरचे अँगल्स पण काय ते पाठ करणं सुद्धा महत्वाचं आहे. 0 30 45 60 90 हा जर क्रम तुम्हाला पेपर आठवला नाही तर तुमचं सगळं अख्खा टेबल पाठ असून काय उपयोग आहे. त्यामुळे हे पण पाठ असायला पाहिजेच. कळतंय. आता ह्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. साइनची लाईन लक्षात ठेवण्यासाठी काय करायचे. 0 पासून सुरुवात आहे ना मग 0 1 2 3 4 असे नंबर घ्यायचे. काय घ्यायचे 0 1 2 3 4. आता इथं वरती जागा मी वरती लिहितो. 0 च्या वर 0, इथं 1, इथं 2, इथं 3 आणि इथं 4 लिहायचे. सगळ्याला 4 ने डिवाइड करायचं. सगळ्याला 4 ने डिवाइड करायचं. कशाने डिवाइड करायचं 4 ने डिवाइड करायचं आणि सगळ्याचं स्क्वेअर रूट काढायचं. सगळ्याचं स्क्वेअर रूट काढायचं. असं बघा 0 ला जर 4 ने डिवाइड केलं तर काय होणार आहे 0च येणार आहे आणि त्याचं स्क्वेअर रूट काढलं तरी काय येणार आहे 0च. त्यामुळे पहिला नंबर काय आहे 0च. दुसरा नंबर काय बघा 1 चं स्क्वेअर रूट काढलं 1 येणार आहे आणि 4 चं स्क्वेअर रूट काढलं 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा. मग याचा आन्सर येणार 2. मग काय आन्सर आलं 1/2. 4 कशाचा वर्ग आहे 2 चा म्हणून ते वर्गमूळातून बाहेर काढताना 2 लिहिलं आपण आणि 1 कशाचा वर्ग आहे तर 1 चाच म्हणून 1 लिहिलं आपण 1/2. आता इथं लक्षात घ्या इथं काय होणार आहे डिवाइड होणार आहे. काय होणार आहे डिवाइड. 2 1 जा 2 2 2 जा 4 बे के बे बेदुने 4 काय राहिलं रूट मध्ये 1/2. परंतु 1 कशाचा वर्ग आहे 1 चा आणि 2 कशाचा वर्ग नाही माहिती म्हणून त्याला आपण काय लिहिणार 1/√2 लिहिणार आहोत. 1/√2. क्लिअर आहे. आता √3/4. आता लक्षात घ्या 3 कशाचा स्क्वेअर नाही म्हणून ते रूट मध्येच लिहायला लागणार आहे. 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा. मग त्याला आपण काय लिहिणार इथं 2 लिहिणार. √3/2 ह्याची व्हॅल्यू आली √3/2. आता √4/4 काय होणार आहे 4 1 जा 4 4 1 जा 4 किती राहिलं 1/1 म्हणजेच काय राहिलं त्याची व्हॅल्यू 1 येणार आहे. म्हणजे तिथं काय येणार आहे साइन 90 येणार आहे 1. कळते सर्वांना. सगळ्याला मी सर्कल करतो. आता मी तुमच्या लक्षात राहील. हे पहिल्यासाठी ठीक आहे. हे दुसऱ्यासाठी 30 डिग्रीसाठी, हे 45 डिग्रीसाठी, हे 60 डिग्रीसाठी आणि हे 90 डिग्रीसाठी. ही ट्रिक तर आहेत. कधी जर तुमचं पूर्णच विसरलं तुमच्या लक्षातच नाही काय करायचं तर काय लक्षात ठेवायचं 0 1 2 3 4 असं लिहायचं. सगळ्याला डिवाइड करायचं 4 ने 4 ने 4 ने 4 ने डिवाइड केलं आणि त्याचं स्क्वेअर रूट काढायचं. स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट काढायचं. ठीक आहे. डिवाइड असेल तर डिवाइड करायचं. इथं डिवाइड होणार नाही 0च येणार डायरेक्ट. तर 0 लिहायचं. 0 कशाचा 0चं स्क्वेअर रूट काढलं तर 0च येणार आहे म्हणून 0. 1/4 आहे 1 कशाचा स्क्वेअर आहे 1 चा. 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा. मग काय येणार 1/2. इथं डिवाइड होणार 2 1 जा 2 2 2 जा 4 1/2 आलं. 1 कशाचा स्क्वेअर आहे 1 चा आणि 2 कशाचा स्क्वेअर आहे तर √2 चा म्हणजे √2 तसंच ठेवलं. ठीक आहे. आता 2 जो आहे तो त्याचा स्क्वेअर रूट आपल्याला काढता येत नाही म्हणून आपण √2 तसंच ठेवलंय. आता 3/4 √3/4 3 कशाचा स्क्वेअर आहे नाही कळते ना म्हणून आपण √3 तसंच ठेवणार. 4 कशाचा स्क्वेअर आहे 2 चा म्हणून त्यातून बाहेर काढताना आपण 2 लिहिणार. नॉर्मल जसं स्क्वेअर रूट काढतो तसंच काढायचे. 4/4 आल्या 1च लिहायचे. मग रूट मध्ये 1 असल्यावरती 1 कशाचा स्क्वेअर आहे 1 चाच म्हणून आपण 1 लिहिणार. आता लक्षात घ्या ही ट्रिक कधी वापरायची ज्यावेळेस तुम्ही पूर्ण ब्लँक होताल. जर तुम्हाला काहीच आठवत नसेल तर वापरा. परंतु मी काय सांगतो तुम्हाला आपल्याला एक्झाम द्यायची. एक्झाम मध्ये आपला टाइम इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी रिकमेंड काय करतो शाळेतल्या मुलांना 10वीच्या मुलांना की तुम्ही सायन्सची लाईन डायरेक्ट पाठ करा. ही ट्रिक ठीक आहे परंतु सायन्सची लाईन डायरेक्ट पाठ करा. काय लक्षात ठेवायचंय अँगल बघा 0 30 45 60 90 हे अँगल लिहिले आपण. मग अशी सायन्सची सुरुवात कशापासून होते 0 पासून. 0 1/2 1/√2 √3/2 आणि 1 हे सिक्वेन्स आहे तसा लाईनीवर पाठ करायचं. 0
1/2, 0 1/2, 1/√2, √3/2 आणि शेवटी लागणारे 1. सुरुवात 0 पासून शेवट 1, 0 to 1 पर्यंतचा प्रवास आहे. 0 इकडं 1, 1 नंतर काय 0 नंतर 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. का मी हे सांगतोय कारण हे जर तुमचं पाठ असलं की तुमचा टेबल 1-2 मिनिटातच बनवून होतो, नाही तर हे सगळं करत बसायला तुमचे 4-5 मिनिटं जाणार, टाइम वेस्ट होणार, कळतंय. त्यामुळे एक्झामसाठी प्रिपरेशन करताना असंच लक्षात ठेवायचं आहे. तुमच्या लाईफ लॉंगसाठी जर तुम्हाला टेबल लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 5 मिनिटं तुम्ही लिहिलं काही हरकत नाही. परंतु एक्झामला तुम्ही प्रिपेअर करताय तर त्यावेळेस तुम्हाला टेबल 1-2 मिनिटांमध्ये लिहून टाकणं खूप गरजेचं आहे, तर आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ मिळणार आहे. ठीक आहे, ही लाईन पाठ करायची. 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1. आता ट्रिक लक्षात ठेवा इथून पुढच्या, बाकी काय पाठ करायची गरज नाही. एवढी एक लाईन पाठ केली की बाकी सगळं ऑटोमॅटिक होणार आहे. काय करायचं बघा, कॉस्टला काय करायचं, सगळं साईनच्या उलट लिहायचे. साईनच्या उलट, उलट म्हणजे काय, इकडून असं लिहिलं ना आपण, कॉस्टला तिकडून उलट लिहायला सुरुवात करायची. तिकडे 1 आहे ना, इकडे 1 लिहायचं. तिकडे काय √3/2 2 नंबरला, 2 नंबरला. इकडे काय नंतर 1/√2, 1/√2 नंतर काय 1/2 आणि नंतर काय 0 तर 0. साईनला जाताना असं गेलं तर कॉस्टला येताना तिकडची व्हॅल्यू पहिल्यांदा लिहायच्या. कळतंय. साईन मध्ये जे 90 ला आहे ते कॉस्ट मध्ये कशाला आहे, 0 ला आहे. ठीक आहे, मग 0, 1/2, 1/√2, √3/2 1 लिहिलं. तो सिक्वेन्स उलटा लिहायचा कॉस्टसाठी. कशासाठी, कॉस्टसाठी काय लिहायचा, उलटा लिहायचा. 1, √3/2, 1/√2, 1/2 आणि 0. क्लिअर आहे. जसं साईनला लिहिलं त्याच्या उलट लिहायचं कॉस्टला. कळते. 0, 1/2, 1/√2, √3/2 आणि 1 लिहिलं. इकडून तो नुसता इथे लिहायचा, हा √3/2 इथे लिहायचा, 1/√2 इथे लिहायचा, हा 1/2 इथे लिहायचा आणि हा 0 इकडे लिहायचा. क्लिअर आहे. लक्षात घ्या, साईनचा एक फॉर्म्युला आहे साईनचा, जो तुम्हाला मी अजूनपर्यंत सांगितलं नाही. लक्षात ठेवा. साईन थिटा मी तुमच्या लक्षात पण राहिला होता तो. साईन थिटा इज इक्वल टू आहे, सॉरी, टॅन थिटा इज इक्वल टू आहे, टॅन इज इक्वल टू साईन अपॉन कॉस. काय आहे, साईन अपॉन कॉस थिटा. लक्षात ठेवा, साईन अपॉन कॉस थिटा. आणि कॉटच्या साठी एक फॉर्म्युला आहे, कॉटसाठी पण कॉट थिटा इज इक्वल टू उलट कॉस अपॉन साईन थिटा. ठीक आहे, हा फॉर्म्युला पाठीमागे द्यायचा राहिलाय तो तुम्ही आता लक्षात ठेवा. साईन आणि कॉस वरून आपल्याला टॅन काढता येतं. टॅनचा फॉर्म्युला काय, साईन अपॉन कॉस, साईन अपॉन कॉस, साईन अपॉन कॉस. आणि टॅन कॉटचा फॉर्म्युला कॉस अपॉन साईन, त्याच्या उलट कॉस अपॉन साईन. ठीक आहे, आता टॅनचा फॉर्म्युला कशावरती अवलंबून आहे, साईन आणि कॉसवरती. साईनचा वरचा नंबर घ्यायचा, साईनला भागिले करायचा कॉसने. 0/1 घ्यायचं, किती येणार आहे, 1 ला कोणत्या पण नंबरने डिवाइड करा, आन्सर येणार आहे 0. क्लिअर आहे. इथं बघा, आता ह्या केसमध्ये काय करायचं, वरचा नंबर घ्यायचा, 1 घ्यायचा आणि √3 घ्यायचा. 1/√3 डायरेक्ट काय घ्यायचं, 1 आणि √3. 2 लिहायची गरज नाही, 2 कॅन्सल होतो. 1/√3 असं 2 नंबर असेल त्यातलं फक्त वरचा नंबर घ्यायचा. बघा 1/1, 1/1 म्हणजेच काय असतं 1. आता इथला पण वरचा नंबर घ्यायचा, √3/1, √3/1 म्हणजेच काय आहे √3, √3/1 म्हणजेच आहे √3. कळते सर्वांना. आता 1/0. आता एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस 0 डिनॉमिनेटर येतो खाली येतो त्यावेळेस आपण त्याला डिवाइड करू शकत नाही. नॉट डिफाईन. काय लिहायचं, नॉट डिफाईन्ड. जिथं 1/0 येणार तिथे काय लिहायचं, नॉट डिफाईन्ड. ठीक आहे, 1/0 आली की काय लिहायचं, नॉट डिफाईन्ड. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना. टॅन लिहिताना काय लिहायचं, साईन अपॉन कॉस लिहायचं. 0/1 केल्यावरती 0 येणार आहे. 1/√3, 1/1 म्हणजेच 1, √3/1 म्हणजेच √3 आणि 1/0 म्हणजेच नॉट डिफाईन. 0 जर खालच्या बाजूला आला तर नॉट डिफाईन, आणि नॉट डिफाईनच्या उलट गेलं तर काय असतं, 0 असतं. आणि 0च्या रेसिप्रोकल घेतला तर नॉट डिफाईन असतं. लक्षात ठेवा, 0चा रेसिप्रोकल घेतला तर नॉट डिफाईन, आणि नॉट डिफाईनचा उलट गेला रेसिप्रोकल घेतला तर 0 येणार आहे. ठीक आहे, साईन कॉस टॅन कळलं सर्वांना. मग अशी आपण फॉर्म्युला पाठ केला होता, कोणते, साईनच्या उलट कोसेक असतं. काय असतं, कोसेक. मग अशी आपण हे पाहिलं ना, साईन कॉस आणि टॅन, बरोबर. त्याच्या पुढे काय लिहिलं आपण, कोसेक सेक आणि कॉट. कळतंय, साईन कॉस टॅन कोसेक सेक आणि कॉट. आता लक्षात घ्या, साईनच्या उलट करायचं आणि काय मिळणार आपल्याला, कोसेक मिळणार. फक्त काय करायचं, 0च्या उलट असलं की नॉट डिफाईन असतं, नॉट डिफाईन्ड. कळते, ह्या 0च्या उलट नॉट डिफाईन. 1/2च्या उलट, आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला एरो करून दाखवतो, ह्याच्या उलट. फक्त 0च्या उलट करताना काय आहे, नॉट डिफाईन्ड. 1/2च्या उलट केलं काय येणार, 2/1 म्हणजेच 2,
1/√2च्या उलटे केलं म्हणजेच √2/1 म्हणजे √2. आता ह्याच्या उलट केल्यावर काय येणार √3/2च्या 2/√3 बरोबर. आणि 1च्या उलट केल्यावरती 1च येणार आहे. कळते सर्वांना. साइन वरून काय काढलं आपण कोसेक काढलं. साइन वरून काय काढलं आपण कोसेक काढलं. साइनच्या उलट केल्यावरती कोसेक मिळणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे उलट म्हणजे रेसिप्रोकल काढल्यावरती. आणि कॉस्टला आपण तिकडून सुरुवात केली जाता इकडून सुरुवात केली ती कॉस्ट. त्याचा याचा संबंध नाही. साइनचा रेसिप्रोकल घेतल्यावरती आपल्याला कोसेक मिळणार आहे. मग आपण पाहिलं त्याप्रमाणे. आता लक्षात घ्या जसं आपण साइन वरून कॉस्ट लिहिलं ना काय लिहिलं मग आपण साइन वरून जसं आपण कॉस्ट लिहिलं तसं आपण कोसेक वरून सेक लिहू शकतो. तसं आपण कोसेक वरून सेक लिहू शकतो. जसं कोसेक आपण हे व्हॅल्यू लिहिलं त्याच्या उलट लिहायचं सेक मध्ये. काय लिहायचं उलट. मग तिकडचा 1 इकडे 1 लिहायचा. नंतर 2/√3 ते 2/√3 लिहायचं. इथं √2 आहे √2 लिहायचं. इथं 2 आहे इथं 2 लिहायचं. इथं नॉट डिफाईन इथं नॉट डिफाईन लिहायचं. कळते सर्वांना. काय केलं ते जे कोसेक लिहिले त्याच्या उलट लिहिल्यानंतर काय मिळणार आहे कोसेक वरून आपल्याला सेकची व्हॅल्यू मिळणार आहेत. म्हणजे जो क्रम आहे इकडून इकडे लिहिला तो उलटा लिहित यायचा ह्याच्यामध्ये सेक मध्ये. इकडचं 1 इकडं इकडचा इकडं हा नंबर इकडं हा नंबर इकडं आणि नॉट डिफाईन तिकडं. क्लिअर आहे. सेम तसंच आपण टॅन वरून कॉट लिहू शकतो उलटच. टॅनच्या रेसिप्रोकल हेच येणार आहे आणि इकडून जरी लिहिलं तरी तेच येणार आहे. कळते सर्वांना. इकडे टॅनच्या इकडे नॉट डिफाईन आहे. इकडे आपण कॉटला नॉट डिफाईन लिहू शकतो. रेसिप्रोकल केलं तरी येणार आहे ना उलट लिहिलं तरी येणार आहे. कळते सर्वांना. √3 इकडे आहे इकडे √3 इकडे घ्यायचं. बघा ह्याचा रेसिप्रोकल केला तरी येणारच आहे. इकडचं 1 इकडे लिहिणार आपण. इकडे काय 1/√3 इथं पण 1/√3 येणार आहे. बघा इथं √3 त्याचा रेसिप्रोकल केला तरी येणारच आहे कारण टॅनच्या उलट कॉट असतं ते आपल्याला माहिती. आता इकडे काय आहे 0 तर तिकडे काय लिहायचं 0. कळतंय सर्वांना काय केलं ते. आता ट्रिगोनॉमेट्रिक टेबल मध्ये जो सिक्वेन्स दिलाय त्याच्या असा उलटा सिक्वेन्स कसा कशाचा लिहिलाय आपण साइनच्या उलट म्हणजे इकडची व्हॅल्यू असं टेबल असं रिव्हर्स लिहितोय. साइन 90 ची व्हॅल्यू काय कॉस साठी 0 ची व्हॅल्यू असं उलट. कळतं रेसिप्रोकल नाही म्हणते आपण. साइनच्या उलट रिव्हर्स ऑर्डर कशामध्ये लिहू शकतो आपण कॉस मध्ये. कळतं सर्वांना. कोसेकच्या रिव्हर्स ऑर्डर कशामध्ये लिहू शकतो आपण सेक मध्ये. आणि टॅनच्या रिव्हर्स ऑर्डर कशामध्ये लिहू शकतो आपण कॉट मध्ये. कशामध्ये कॉट मध्ये. नीट लक्षात ठेवा. साइनच्या रिव्हर्स लिहिणार आपण कॉसची ऑर्डर. कळते सर्वांना. आणि सेक आणि कोसेकची ऑर्डर आपण रिव्हर्स लिहिणार आणि कॉट आणि टॅनची ऑर्डर आपण रिव्हर्स लिहू शकतो. ह्याच्यावरून अजून फॉर्म्युलाज तयार होतात. ते फॉर्म्युला फक्त आपण पाहणार आहे. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये सर्व फॉर्म्युलाज कव्हर झाले. साइन वरून आता हा ट्रिगोनॉमेट्रिक टेबल तुम्ही लिहिला तुम्ही लक्षात ठेवला त्याच्यावरून फॉर्म्युला लक्षात ठेवायचे. साइनच्या उलटे व्हॅल्यू कशाचे आहेत म्हणजे साइन लिहिला आपण सिक्वेन्स त्याच्या असं रिव्हर्स ऑर्डर नाही कशाचे व्हॅल्यूज आहेत कॉस्ट. मग आपण जर आपल्या एखाद्या प्रश्नाला साइन 90 - थिटा इज इक्वल टू काय असतं कॉस थिटा. कळतंय. साइन 90 - थिटा इज इक्वल टू काय असतं कॉस थिटा. सेम तसंच कॉस 90 - थिटा काय असतं साइन थिटा. काय असतं साइन थिटा. ठीक आहे. हे पुढचेच फॉर्म्युले आहेत काही. आता कोसेक वरून सेक काढलं सेक वरून कोसेक काढलं मग आपण काय लिहू शकतो कोसेक 90 - थिटा इज इक्वल टू सेक थिटा. कळते सर्वांना. सेम असंच सेक थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण सेक 90 - थिटा काय लिहू शकतो आपण सेक 90 - थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. क्लिअर आहे. ज्याच्या ऑर्डर रिव्हर्स आहेत त्याला आपण लिहिणार. आणि तिसरं काय टॅन आणि कॉट. टॅन 90 - थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. सेम तसंच कॉट 90 - थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. ठीक आहे. म्हणजे काय असतं लक्षात घ्या ह्याची 30 ची व्हॅल्यू ह्याची 60 ची व्हॅल्यू असते असं. आता तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सगळं सांगायचं मला तुम्हाला कळणार नाही झेपणार नाही. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मी फॉर्म्युलाच कसे लक्षात ठेवायचे ह्याची ट्रिक सांगतोय. साइनच्या रिव्हर्स ऑर्डर कशाची असते कॉस्टची. मग साइन 90 - थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. कॉस 90 - थिटा इज इक्वल टू साइन थिटा. आता लक्षात घ्या कोसेकच्या रिव्हर्स ऑर्डर कशाची असते सेकची. मग आपण काय लिहू शकतो कोसेक 90 - थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि सेक 90 - थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा. कळतंय. टॅनच्या रिव्हर्स ऑर्डर असते कॉटची. मग आपण टॅनला काय लिहू शकतो टॅन 90 - थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. कॉट 90 - थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. कळतंय सर्वांना. अशा प्रकारे तुम्ही सर्व फॉर्म्युला लक्षात ठेवायचे आणि पेपरला जिथे लागतील ते यूज करायचे आणि ह्याची वारंवार रिव्हिजन करायची आहे. तुम्ही म्हणताल मी एकदा फॉर्म्युला जो वाचले माझ्या लक्षात राहिले असं होत नाही. वारंवार रिव्हिजन केल्यानंतर ते लक्षात राहतं.
तुम्हाला जर कळलं नाही तर वारंवार हा व्हिडिओ पहा, 2-3 वेळा पहा, तुमच्या वहीमध्ये न बघता लिहायचा प्रयत्न करा, तेव्हा कुठं तुम्हाला येणार आहे. एकदाच व्हिडिओ पाहिल्यानंतर आम्हाला यायलाच पाहिजे असं शक्य नाही. जरा प्रॉपर लक्ष द्या. मी पण तुम्हाला योग्य भाषेत, चांगल्या एकदम सोप्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न केलाय, तरी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिस केल्याशिवाय हे फॉर्म्युला तुमच्या लक्षात राहू शकत नाहीत. आणि जर तुम्ही ह्या चॅप्टरमध्ये फॉर्म्युलाच पाठ केले नाहीत तर हा चॅप्टर तुम्हाला अवघडच जाणार आहे. आणि जर फॉर्म्युला पाठ केले तर हा चॅप्टर स्कोरिंग चॅप्टर होऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. आणि पुढच्या जे तुमच्या 11वी-12वीच्या एक्झामसाठी असतील, प्रिपरेशनसाठी असेल, हा चॅप्टर खूप महत्त्वाचा बेस आहे, फाउंडेशन आहे. ह्याच्याशिवाय तुम्हाला 11वी-12वीला मॅथ्स काय फिजिक्स पण कळणार नाही. त्यामुळे हा चॅप्टर स्किप करू नका. फॉर्म्युलाज पाठ करा, व्यवस्थित लर्न करा, एक्झाम्पल पण आपल्याला सॉल्व्ह करायचं ह्याच्यावरून. त्यामुळं ह्या चॅप्टरला स्किप करू नका, नाही तर तुम्हाला भविष्यात सायन्स स्किप करावं लागेल. ठीक आहे. अशाच प्रकारे जर तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती फॉर्म्युला कसे लक्षात ठेवायचे असे जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा की तुम्हाला हे व्हिडिओ, अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत म्हणून. तर मी तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवरती नक्कीच टाकेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून तुमच्याबरोबर त्यांचा सुद्धा अभ्यास होईल आणि सगळ्यांना बोर्डच्या एक्झाममध्ये चांगले मार्क मिळतील. शेवटी काय, सर्वांचं ध्येय एकच आहे की आपल्याला होणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये, येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये चांगले मार्क मिळाले पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आता सध्या काय चालू केलेलं आहे, रोज आपण 8 वाजता लाईव्ह लेक्चर्स घेतोय. रोज 8 वाजता आपण मॅथ्स आणि सायन्सचे लाईव्ह लेक्चर घेतोय. त्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, फॉर्म्युला कसे लक्षात ठेवायचे, त्या ट्रिक्स आणि त्याचबरोबर इम्पॉर्टंट क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करून घेतोय. आणि सर्व चॅप्टरचे रिव्हिजन झाल्यानंतर आपण PYQ सुद्धा घेणार आहोत. ठीक आहे. जर तुमच्या आसपास कोणी 10वीचे विद्यार्थी असतील, तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. आणि रोज जे लाईव्ह लेक्चर आपल्या क्लासवरती होते त्याला जॉईन व्हायला सांगा. तुमची प्रगती नक्कीच होईल हे मी विश्वासाने सांगू शकतो. ठीक आहे. चला मग भेटूया लाईव्ह क्लासेसमध्ये.